या ठिकाणी मी गोवर्धनचं गुलाबजामुनचं पॅकेट घेतले आहे. याऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही घेतले तरीही चालेल. आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तसं तर काही घाण वगैरे निघत नाही, तरी देखील चाळून घ्यायचं. त्यामुळे त्यातले जे काही छोटे छोटे गोळे असतात छान मोकळे होतात आणि मोकळे झाल्यामुळे छान असा गोळा बनवता येतो. तर बघा, या ठिकाणी आपल्या चाळणीमध्ये छोटे छोटे गोळे होते, ते हाताने बारीक करून मोकळे केले आणि त्यानंतर बघा आपलं गुलाबजामुनचं पीठ कसं मस्त मोकळं सुटसुटीत झालं आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेले पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. गुलाबजामुनचं पीठ जरा घट्टसर चिवट असतं, म्हणून ते लवकर चाळल्या जात नाही. तर या ठिकाणी मी व्यवस्थित असं सगळं पीठ चाळून घेतलं आहे. गुलाबजामुनचं पीठ मळण्यासाठी आपण या ठिकाणी 1 कप दुधाचा वापर करणार आहोत. तर 1 कप दूध डायरेक्ट न घालता थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे. आपण जेवढे छान पीठ मळून घेऊ तेवढेच छान आपले गुलाबजामुन होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपले गुलाबजामुन चिरत देखील नाहीत. तर या ठिकाणी मी अजून दूध घेतले आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं गोळा बनवायला चालू केलं. आपण सुरुवातीला पीठ चाळून घेतो ना, त्याचा फायदा आपल्याला आत्ता होतो, कारण पीठ मळत असताना त्यामध्ये अजिबातच गाठी राहत नाही आणि आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळता येतं. तर पीठ बघा आपलं मस्त असं जाळीदार दिसते. तर या ठिकाणी मी राहिलेले सर्व दूध घालून घेतले आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण जेवढे चांगलं पीठ मळून घेऊ ना, तेवढे छान आपले गुलाबजाम होतात आणि चिरत देखील नाही. गुलाबजामुनचं पीठ मळत असताना ते जास्त घट्ट देखील नाही ठेवायचं किंवा पातळ देखील नाही. अशा पद्धतीने झालं पाहिजे. जास्त घट्ट जर पीठ ठेवले तर गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक जात नाही आणि मग ते आतून तसेच राहतात. बऱ्याचदा असं वाटतं की जणू काय ते व्यवस्थित झालेच नाही. त्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवायचं. 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं होईपर्यंत आपण पाकाच्या तयारीला सुरुवात करूया. तर गुलाबजामुनचा पाक बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाट्या साखर घेतली आहे आणि 2 वाट्या साखरेला 2 ग्लास मी या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहे. तर 2 वाटी साखर आणि 2च वाटी पाणी, अशा पद्धतीने मी हे प्रमाण ठेवलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर माझी वाटी बघा या पद्धतीची आहे. जास्त छोटी देखील नाही आणि जास्त मोठी देखील नाही. तर यामध्ये मी 4 विलायची घालणार आहे. विलायची मी डायरेक्ट अशी फोडून घालत आहे. तुम्ही याऐवजी विलायचीची पावडर करून घातली तरीही चालेल. आणि फ्लेवरसाठी केशर घालत आहे. केशर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल. आणि हे घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गुलाबजामुनचा पाक देखील आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचा आणि पातळ देखील नाही ठेवायचा. ज्या पद्धतीने आपले तेल असते त्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला पाक ठेवायचा आहे. तर बघा पाक देखील आपला व्यवस्थित असं तयार झाला आहे. तर 10 ते 15 मिनिटांनंतर पीठ व्यवस्थित असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवायला सुरुवात करायची आहे. गोळे बनवायच्या आधी हाताला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आणि मग गोळे बनवायचे आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असे गोळे बनवून घ्यायचे आहे. याच पद्धतीने आपल्याला गुलाबजामुनचा गोळा ठेवायचा आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये गुलाबजाम बनवू शकता. तर या ठिकाणी आपले गुलाबजाम सर्व तयार आहे. आता आपण ते तळून घेऊया. तळण्यासाठी मी तेलाचा वापर केला आहे. तर तेल देखील मी या ठिकाणी गरम व्हायला ठेवले आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व गुलाबजाम त्यात सोडायचे आणि व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. गुलाबजामुन जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो, हे कायमच लक्षात ठेवायचं की ते गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाही, कारण लगेच हलवले तर ते तेलामध्येच फुटतात आणि विरघळतात.
त्यामुळे ही काळजी घ्यायची की गुलाबजाम सारखे हलवत राहायचे नाही. तर या ठिकाणी व्यवस्थित असे गुलाबजाम आपले झालेले आहे आणि बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे. तर मला गुलाबजामुनचा कलर असाच आवडतो. तुम्हाला एवढा डार्क नको असेल तर तुम्ही लवकर काढून घ्यायची, किंवा यापेक्षा डार्क पाहिजे असेल तर थोडा वेळ अजून तळून देऊन मग गुलाबजामुन काढून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी सर्व गुलाबजामुन मी व्यवस्थित असे काढून घेतले आहे आणि 5 मिनिटांसाठी थोडीशी थंड होऊन दिले. आणि चाचणी देखील आपल्याला जास्त गरम नकोय, थोडीशी हलकी गरमच पाहिजे. आणि या चाचणीमध्ये सर्व गुलाबजामुन असे सोडले आणि गुलाबजामुन टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा 2 तासात आपले गुलाबजामुन मस्त असे फुललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पाक देखील असे व्यवस्थित मुरला गेला आहे.